हे रेशनच्या तांदूळाचे पापड किती मस्त असा दिसत आहे, पांढरा शुभ्र आणि काचासारखा चमकदार. तेलामध्ये असा पापड हा सोडताच कढई भरून फुलत असतो. 3-4 पटीने जरी म्हटलं तरी हरकत नाही, एवढा हा पापड तळून फुललेला आहे. एकदम पांढरा शुभ्र, हलका फुलका आणि कुरकुरीत. अतिशय सोप्या पद्धतीने हे पापड अगदी परफेक्ट असे बनवलेले आहे. चला तर मग मैत्रिणींनो, वरण भात बनवण्या इतक्या या सोप्या पद्धतीच्या पापडच्या रेसिपीला सुरुवात करूया. एकदम सॉफ्ट असे हे पापड आहे. तोंडात ठेवताच विरघळणारे हे पापड होत असतात. अगदी झटपट तयार होणारी रेसिपी आहे. मग रेसिपीला सुरुवात करूया. तर या ठिकाणी मी हे तांदूळाचं पीठ घेतलेलं आहे. असं बारीक दळून घ्यायचं आहे. मी रेशनचा तांदूळ घेतलेला आहे. स्वच्छ 3-4 पाण्याने धुवून सावलीमध्ये वाळून घेतला आणि त्यानंतर गिरणीतून असं बारीक हे पीठ करून घेतलं. रेशनचा तांदूळ नव्हे तर तुम्ही या ठिकाणी कोणताही जाड तांदूळ घेऊ शकता. आता घेतलेलं पीठ आपल्याला घरातील एखादी पातेल्याने हे मोजून घ्यायचं आहे किंवा कोणत्याही भांड्याने. मी पातेल्याने हे पीठ मोजून घेतलेलं आहे. असं एक पातेलं भरून वजनी हे पीठ 1/2 किलो आहे. घेतलेलं पीठ आपल्याला पसरट भांड्यामध्ये टाकायचं आहे. पीठ काढून घेतल्यानंतर यामध्ये पोहे खाण्याचा 1 चमचा पांढरे तीळ टाकायचे आहे. मी फक्त तीळ घालते या ठिकाणी, जिरे वगैरे घालत नाही. त्यानंतर ज्या पातेल्याने आपण ज्या भांड्याने पीठ घेतलेलं आहे तेच पातेलं भरून पाणी घेतलेलं आहे. हा 1 पोहे खाण्याचा चमचा असा सपाट पापड खार घ्यायचा आहे आपल्याला. असा हा मिठासारखा असतो, थोडासा खरखरीत असतो मिठापेक्षा. वजनी हा 10 ग्रॅम आहे. 1/2 किलोच्या पिठासाठी साधारण 1 चमचा आणि वजनाने 10 ग्रॅम एवढा आपल्याला या ठिकाणी पापड खार टाकायचा आहे. त्यानंतर त्याच पोहे खाण्याच्या चमच्याने 2 चमचे मीठ टाकायचं आहे. म्हणजे वजनी सांगायचं झालं तर मीठ 20 ग्रॅम एवढं मीठ आहे. मीठ आणि पापड खार एवढं टाकल्यानंतर हे मीठ आपल्याला पाण्यामध्ये पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं आहे. या प्रमाणामध्ये पीठ, पाणी, मीठ आणि पापड खार तुम्ही जर का मोजून घेतला ना, तुम्ही 1/2 किलोचे काय कितीही किलोचे पापड हे सहज अगदी सोप्या पद्धतीने करू शकतात. असं हे पाण्यामध्ये मीठ पूर्णपणे विरघळल्यानंतर हे जे पाणी आहे ना, ह्या पिठामध्ये टाकायचं आहे. तीळ मिक्स करून घ्यायची आहे. पाणी मैत्रिणींनो अगदी नॉर्मल आहे. जसं आपण स्वयंपाकासाठी पाणी वापरतो तेच पाणी घ्यायचं आहे. गरम केलेलं किंवा कोमट पाण्याचा आपल्याला वापर करायचा नाही. साधं नॉर्मल पाणी, जेवढं पीठ तेवढंच पाणी घेऊन या पिठामध्ये टाकून घेतलेलं आहे. आता या पाण्यामध्ये हे पीठ संपूर्ण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. पूर्ण हे स्मूथ असं मिक्स करून घेतलेलं आहे. पण तुम्ही थिकनेस पाहू शकता. असं हे पीठ जे आहे ना, असं घट्टसर वाटत आहे. तर तुम्ही कोणता तांदूळ घेतलेला आहे त्यानुसार थोडंसं पाण्याचं प्रमाण कमी अधिकही लागू शकते. पीठ घट्टसर आहे म्हणून या पिठामध्ये, या मिश्रणामध्ये मी आणखी 1/2 ग्लास पाणी एवढं टाकून घेते. तुम्ही पाहू शकतात. जेवढं पीठ तेवढं पाणी आणि वरतून 1/2 ग्लास पाणी टाकलेलं आहे. संपूर्ण हे मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही घेतलेला तांदूळ जर का जुना असेल तर जे आपण शिल्लकचं 1/2 ग्लास पाणी टाकलेलं आहे ना, ते लागेल. आणि जर का नवीन असेल तर शक्यतो जेवढं पीठ तेवढंच पाणी लागेल. पण मात्र एवढं हे पातळसर आपल्याला करायचं आहे, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तर तुम्ही म्हणाल एवढ्या पातळसर पिठापासून पापड कसे होतील? हो, खरंच खूप छान असे पापड होतील. चला मग पुढची कृती करूया. तर त्यानंतर आपल्याला कुकरचा डबा घ्यायचा आहे. कुकरच्या डब्याला तेल किंवा तूप काही लावलेलं नाही. असंच यामध्ये हे पीठ ओतून घेते. तुम्ही पाहू शकता 2 डब्यांमध्ये एवढं हे 1/2 किलोचं पीठ टाकून घ्यायचं आहे. कुकरच्या डब्यामध्ये एवढं हे मिश्रण भरलेलं आहे. आता कुकर घेते. कुकरमध्ये खाली जी प्लेट असते ती ठेवून घेते. 2 ग्लास पाणी टाकायचं आहे. त्यानंतर हे कुकरचे डबे कुकरमध्ये ठेवायचे आहे. जास्तही पाणी घालायचं नाही, नाहीतर ह्या डब्यामध्ये जाईल. आणि वरतून एखादी प्लेट ठेवायची आहे झाकण म्हणून, म्हणजे ह्या डब्यामध्ये पाणी जाणार नाही वाफेचं. मी डबा ठेवून घेतलेला आहे. असं झाकण लावते आणि कुकरच्या आपल्याला 7 ते 8 शिट्या काढून घ्यायच्या आहे मीडियम गॅसवरती. शिट्या निघालेल्या आहे, पूर्ण वाफही निघालेली आहे. त्यानंतर मी तुम्हाला कुकर हे उघडून दाखवते. तुम्ही पाहू शकतात अशा प्रकारे हे जे पीठ आहे ना, हे शिजलेलं आहे.
एक डबा काढलेला आहे, दुसरा डबा कुकरमध्येच राहू द्यायचा आहे. झाकण लावून घेतलेलं आहे कुकरचं, म्हणजे गरम राहील जास्त वेळासाठी. गॅस मात्र बंद ठेवायचा आहे. त्यानंतर हे पाहू शकतात पीठ असं मस्त शिजलेलं आहे. उलथण्याने काढून घ्यायचं आहे. असं हे मस्त असं लुसलुशीत पीठ झालेलं आहे, तुम्ही पाहू शकतात. हे तांदूळाचं पीठ आहे मैत्रिणींनो. जसं थंड होतं ना तसं या पिठाला घट्टसरपणा येतो, म्हणून हे पीठ आपण मुद्दामूनच पातळसर केलेलं आहे. त्यानंतर हे थोडंसं अर्धवट थंड होऊ द्यायचं, अगदी थोडंसं. त्यानंतर प्लास्टिकची पिशवी घेतलेली आहे, स्वच्छ धुवून त्या पिशवीमध्ये हे पीठ टाकायचं आहे, किंवा कापडही घेऊ शकतात ओला करून. आता हे पीठ आहे ना आपल्याला लाटण्याने अशा पद्धतीने थोडंसं मऊसूत करून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकतात पीठ एकदम मऊसूत होतं आधीच. आपल्याला हे जास्त असं मळावंही लागत नाही. फक्त 1 ते 1.5 मिनिटापर्यंत असं हे आपण लाटून घेतलं यावरती का लगेचच छान असं मऊसूत हे पीठ होतं. आणि अशा पद्धतीने हे पीठ शिजवून घेतलं का यामध्ये गोठडी वगैरे काही होत नाही. अगदी स्मूथ असं हे पीठ झालेलं आहे. त्यानंतर ताटामध्ये काढून घ्यायचं आहे. असा हा उंडा करून घ्यायचा आहे. हाताला थोडंसं चिटकत असेल तर थोडंसं तेल लावून घ्यायचं. आता पापडासाठी लागणारे उंडे करायचे आहे म्हणून 2 भाग करून घेते. त्यानंतर पोलपाट घेतलेला आहे. तुम्ही पाहू शकतात एकदम मऊ लुसलुशीत अशी स्मूथ ही खिशी झालेली आहे, खिशी न करता. अशा हाताने छोटे छोटे कापूनही उंडे करून घेऊ शकतात, किंवा असा राड करायचा आहे आणि सुरीने हे उंडे कापून घ्यायचे आहे. अगदी पटकन होतात आणि एकसारखेही होतात अशा प्रकारे. त्यानंतर एखादी डब्यामध्ये किंवा प्लेटमध्ये हे उंडे आपल्याला ठेवायचे आहे. जास्त प्रमाणामध्ये करत असाल तर प्लास्टिकच्या पिशवीमध्ये ठेवा. अगदी मी कमी प्रमाणामध्ये केलेले आहे म्हणून असे ताटातच ठेवते. त्यानंतर तुम्हाला पोलपाटावरती पापड हा करून दाखवते. खाली प्लास्टिक पेपर ठेवलेला आहे, वरतून उंडा ठेवते आणि वरतून प्लास्टिक पेपर ठेवते. लाटून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकतात एकदम स्मूथ असं पीठ हे शिजल्यामुळे मस्त असा बराबर हे पापड लाटले जात असतात. पुरी मेकर म्हणजेच पापड बनवण्याचं मशीन जर का नसेल तर अशा प्रकारे लाटूनही हे पापड करू शकतात. वाकडा तिकडा झाला तर हाताने हा पापड आपल्याला सरळ करून घ्यायचा आहे, असा व्यवस्थित गोलाकारमध्ये. त्यानंतर आता हे पापड आपल्याला वाळत घालायचे आहे. तर उन्हाचीही गरज नाही मैत्रिणींनो हे पापड वाळण्यासाठी. उन्हाळ्याचे दिवस आहे आणि पंख्याच्या हवेमध्ये सुद्धा अगदी पटकन हे पापड वाळत असतात. तुम्ही पाहू शकता किती पातळसर झालेला आहे. बोट सुद्धा दिसत आहे पापडाच्या आतून. त्यानंतर खाली मी प्लास्टिक पेपर आथरून घेतलेला आहे आणि त्या प्लास्टिक पेपरवरती हे पापड आपल्याला टाकायचे आहे. आता दुसरे काही पापड मी तुम्हाला पुरी मेकरने करून दाखवते, म्हणजेच पापड बनवण्याच्या मशीनने. तर हे पुरी मेकर घेतलेला आहे. खाली प्लास्टिक पेपर ठेवलेला आहे, वरतून उंडा ठेवायचा, वरतून प्लास्टिक पेपर ठेवायचा. असं हे बंद करून घ्यायचं आणि दाबून घ्यायचं आहे. असं प्रेस केलं का मस्त तुम्ही पाहू शकतात किती मोठा हा पापड झालेला आहे आणि एकसारखा असा. अशी खिशीही म्हणजेच उंडे असे मऊ लुसलुशीत असले का पापड अगदी छान होतात. आणि हे पीठ जर का घट्टसर असलं तर पापड पाहिजे तसा हा लांबत सुद्धा नाही आणि असे चमकदार सुद्धा होत नाही. तर मैत्रिणींनो, तीळ सोबत आपण पिठामध्ये जिरे टाकले नाही. जिरे टाकले असते तर पापड हे पिवळे झाले असते. जिरे टाकले नाही म्हणून मस्त असे पांढरे शुभ्र हे पापड आलेले आहे. प्लास्टिक पेपरवरती टाकून घेते. प्लास्टिक पेपरला मी एकही थेंब तेल वगैरे लावलेलं नाही, तरी सुद्धा अगदी भराभर हे पापड निघत असतात. जर का चिटकत असेल असं तुम्हाला वाटलं तर अगदी थोडंसं तेलही तुम्ही लावून घेऊ शकतात प्लास्टिक पेपरला, पण काही लावायची गरज नाही. अशाच पद्धतीने आणखी सर्वच पापड मी हे पुरी मेकरमध्येच बनवून घेते, कारण ह्या मशीनमध्ये एकसारखे असे मोठे मोठे पापड हे होत असतात. थोडासा लहान वाटत आहे आणि थोडासा जाडही वाटत आहे, म्हणून पुन्हा अशा पद्धतीने हे दाबून घेते आणि तुम्ही पापड पाहू शकतात मस्त मोठा झालेला आहे, एकसारखा झालेला आहे.
पातळसर वरचा प्लास्टिक पेपर हा काढून घेते आणि हे असे पापड संपूर्ण आपल्याला वाळून घ्यायचे आहे। अगदी पातळसर हे पापड असल्यामुळे जास्त वेळही हे पापड वाळण्यासाठी लागत नाही। तुम्ही पाहू शकतात सगळे पापड हे बनवलेले आहे। हे पापड वाळण्यासाठी उन्हाची गरज नाही, घरामध्येच पंख्याखाली हे पापड वाळत असतात। सगळे हे पापड वाळून झालेले आहे। एवढे कुठेही पापडाला तडा नाही किंवा फाटलेले नाही। पापड एकसारखे असे मस्त चमकदार आणि पातळसर तर तुम्ही पाहू शकता किती पातळसर आहे, एकदम काचासारखे। हात सुद्धा दिसत आहे, हाताची बोटे, आणि एकदम दिसायला सुंदर असे हे पापड दिसत आहे। तर अर्धा किलो मध्ये भरपूर असे पापड झालेले आहे। साधारण 65 पापड झालेले आहे अर्धा किलो मध्ये। मोठ्या साईजचे, लहान साईजचे कराल तर साधारण 130 तरी हे पापड होतील। तळून पाहूया कशा प्रकारे होतात। किती सुंदर दिसत आहे। असा हा गरम तेलामध्ये पापड सोडताच लगेचच फुलत असतो आणि फुलून 5 पटीने जरी म्हटलं ना 4-5 पटीने तरी काही हरकत नाही। अगदी भरकन काही सेकंद मध्येच हा पापड तळला जातो। अशाच प्रकारे काही पापड मी तुम्हाला तळून दाखवते। तर एक नाही तर सर्वच पापड असे मस्त हे फुलत असतात। पापड तळून घेत आहे तोपर्यंत तुम्हाला जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या देवदर्शन किचन चॅनलवरती तुम्ही नवीन असाल, पहिल्यांदाच तुम्ही हे चॅनल पाहत असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। आधी सबस्क्राईब केले असतील तर मनापासून धन्यवाद। सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन म्हणजेच घंटीचे बटनही दाबा। याने काय होईल, मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल आणि तुम्हाला तो नवीन व्हिडिओ पाहता येईल। तुम्ही पाहू शकतात मैत्रिणींनो, मी अशा पद्धतीने काही पापड तुम्हाला तळून दाखवते। सर्वच पापड मस्त असे फुलत आहे। अगदी होटाने सुद्धा खाल्ले जातील, चावले जातील अशा प्रकारचे हे पापड होत असतात। पूर्ण कढई भरून हे पापड झालेले आहे। कढई किती मोठी आहे तरी सुद्धा हे कढई भरून एवढा पापड हा फुलत आहे। सर्वच पापड असे मस्त हे फुललेले आहे, दिसायला एकदम सुंदर असे दिसत आहे। तुम्ही पाहू शकतात असा हा ताटामध्ये पापड ठेवला तर पूर्ण ताट भरून हा पापड होत आहे। एकदम कुरकुरीत खुसखुशीत, तोंडात टाकताच विरघळणारा, चवीला अप्रतिम अशी ही पापडची रेसिपी झालेली आहे। मुलांच्या छोट्या मोठ्या भुकेसाठी मुलांना हे मस्त मसाला पापड ही आपण करून देऊ शकतो। यावरती बारीक चिरलेला टमाटर, कांदा, कोथिंबीर, चाट मसाला टाकला का मुलं अगदी आवडीने खाता। मी हे 1 किलो प्रमाणामध्ये रेशनच्या तांदूळाचं पीठ घेतलेलं आहे। तुम्हाला जोही तांदूळ घ्यायचा असेल तो तांदूळ तुम्ही घेऊ शकतात। तर मैत्रिणींनो, हे पीठ कसं घरी तयार करायचं तेही आपण पुढे पाहूया। तर त्याआधी ह्या 1 किलो पिठासाठी पोहे खाण्याच्या चमच्याने मी तुम्हाला सर्व माप दाखवते, सर्व साहित्याचं। तर 2 चमचे हे पांढरे तीळ घालायचे आहे आणि 1 चमचा जिरे टाकते। जिरे असा गच्च भरून घेतलेला आहे चमचा। सपाट घालायचे असले तर 2 चमचे जिरे टाका आणि त्याच चमच्याने मीठ टाकायचं आहे। तर 4 चमचे मीठ टाकायचं आहे आणि जर का तुम्ही मीठ हे ग्रॅमने मोजून टाकत असाल तर 40 ग्रॅम मीठ टाका 1 किलो तांदूळासाठी। त्यानंतर 4 चमचे मीठ टाकून घेतल्यानंतर 2 चमचे आपल्याला पापड खार टाकायचा आहे। तुम्ही पाहू शकतात अशा प्रकारचा असतो हा, मिठापेक्षा थोडासा खरखरीत असतो। याला पापड खार असं म्हटलं जाते। असा मोठा खडा असतो, असा फोडला का लगेच त्याचा चुरा होतो। तर हा पापड खार आपल्याला ह्याच पोहे खाण्याच्या चमच्याने मोजून 2 चमचे घालायचा आहे आणि जर का तुम्ही ग्रॅमने मोजून घालत असाल तर 20 ग्रॅम घाला। चमचा टाकलेला आहे आणि दुसरा चमचा थोडासा मी सपाटच भरलेला आहे। अशा प्रकारे जास्तही तुम्ही घालू नका पापड खार, मीठ, जिरे आणि तीळ एवढं हे साहित्य ह्या पिठामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे। तुम्ही पाहू शकतात एवढं हे भांडं भरून पीठ आहे, हे बाउल भरून। आता हे पीठ मोठ्या आपल्याला पसरट भांड्यामध्ये काढायचं आहे। तर हे पापड बनवण्याची पद्धत अतिशय सोपी आहे मैत्रिणी। जेवढं पीठ तेवढंच पाणी घेतलेलं आहे सुरुवातीला, त्याच भांड्याने मोजून घेतलं पाणी। पाणी संपूर्ण या पिठामध्ये टाकायचं आहे। आता हे जे पीठ आहे ना ह्या पाण्यामध्ये आपण मिक्स करून घेऊ। तर मैत्रिणींनो, हे जे पापड आहे ना हे बनवायला अतिशय सोपे आहे। तुम्ही पाहू शकतात जेवढं पीठ तेवढं पाणी घेतलेलं आहे सुरुवातीला, संपूर्ण पाणी हे आपण टाकलेलं आहे आणि तांदूळाच्या पिठामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे।
तर आता मैत्रिणींनो, हे पापडासाठी लागणारं पीठ तांदूळाचं मी कसं घरी बनवलेलं आहे ते मी तुम्हाला सांगते. रेशनचा तांदूळ घेतला, स्वच्छ 5 ते 6 पाण्याने धुवून घेतला. रेशनचा तांदूळ हा थोडासा काळपट असतो म्हणून स्वच्छ आपल्याला धुवून घ्यायचा आहे. त्यानंतर सावलीमध्ये कॉटनच्या कापडावरती वाळून घ्यायचा आहे. उन्हामध्ये मात्र टाकायचा नाही वाळण्यासाठी. सावलीमध्येच वाळून घेतला आणि गिरणीतून एकदम बारीक असं पीठ हे दळून आणायचं आहे. आणि त्यानंतर त्या पिठाचे पापड मी तुम्हाला करून दाखवत आहे. तुम्ही पाहू शकतात हे जे पीठ आहे आपण पूर्ण मिक्स करून घेतलेलं आहे. घट्टसर वाटत आहे. पुन्हा त्यामध्ये जेवढं पीठ तेवढं पाणी सुरुवातीला आपण घेतलंच होतं. आता 1 ग्लास पाणी घेते आणि संपूर्ण 1 ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे. ते पाणी आपण ह्या पिठामध्ये मिक्स करून घेऊ. 1 किलोचं पीठ आहे म्हणून 1 ग्लास पाणी टाकायचं आहे. जर का अर्धा किलोचं पीठ असेल तर अर्धा ग्लास पाणी घेऊ शकतात. तुम्ही म्हणाल एवढं हे पातळसर या पिठाचे पापड कसे येतील बरं? तर हो, खरंच मैत्रिणींनो, ह्या पिठाचे पातळसर ह्या पिठाचे पापड छान येतात. त्यानंतर असं हे पीठ कुकरच्या डब्यामध्ये टाकायचं आहे. कुकरच्या डब्याला तेल किंवा तूप काही लावायची गरज नाही. माझं कुकर हे 9 लिटरचं आहे. त्यामध्ये 3 डबे आहे. तर मी 2च डब्यामध्ये हे पीठ संपूर्ण टाकून घेते. कुकर घेतलेला आहे. कुकरमध्ये ही प्लेट ठेवते. पाणी टाकते. 3 ग्लास पाणी साधारण टाकून घेते खाली. तर सगळ्यात खाली मी खाली डबा ठेवते कुकरचा, म्हणजे पाणी यामध्ये जाणार नाही पिठामध्ये. ह्या डब्यामध्ये तुम्ही बटाटे किंवा काही शिजवायचं असलं तेही टाकून घेऊ शकतात. त्यानंतर तर हे दोघं डबे कुकरमध्ये ठेवून घेतलेले आहे. त्यानंतर ह्या डब्यावरती झाकण ठेवायचं आहे. झाकण अशा प्रकारे ठेवायचं आहे का खालचं कुकरचं पाणी किंवा वाफेचं पाणी ह्या पिठामध्ये जाणार नाही. झाकण ठेवून घेतल्यानंतर झाकण लावते कुकरचं आणि हा कुकर गॅसवरती ठेवते. त्यानंतर मीडियम करायची आहे गॅसची फ्लेम आणि 9 ते 10 शिट्या काढून घ्यायच्या आहे मीडियम गॅसवरती. 10 शिट्या निघालेल्या आहे. पूर्ण वाफ सुद्धा निघालेली आहे. त्यानंतर कुकर मी तुम्हाला उघडून दाखवते. तुम्ही पाहू शकता हे पापडचं पीठ आहे ना अशा प्रकारे शिजलेलं आहे. त्यानंतर हा जो कुकरचा डबा आहे ना कुकरच्या आतून आपल्याला काढून घ्यायचा आहे. एकच डबा काढायचा आहे. एक डबा कुकरमध्येच राहू देऊ म्हणजे तो जास्त वेळासाठी गरम राहील. ह्या डब्याचे पूर्ण पापड झाल्यानंतर दुसरा डबा आपल्याला काढायचा आहे. तर तुम्ही म्हणाल मैत्रिणींनो हे जर पीठच आहे, पीठ शिजायला एवढा वेळ लागतो का? एवढा 10 शिट्या घ्याव्या लागतात का? पण हो, हे पीठ आपल्याला मस्त असं छान शिजून घ्यायचं आहे. पीठ जर का व्यवस्थित छान शिजलं तरच पापड छान येतात. म्हणजेच पापडाला तळा जात नाही, कुठेही पापड फाटत नाही आणि एक प्रकारे वाढल्यानंतर मस्त अशी चमक दिसते आणि तळल्यानंतरही पापड छानच फुलतो. म्हणून मस्त हे जे पीठ आहे ना आपल्याला शिजून घ्यायचं आहे. 9 ते 10 शिट्या नक्कीच काढा मीडियम गॅसवरती. त्यानंतर हे पीठ असं काढून घेतलेलं आहे. स्वच्छ धुवून घेतलेली प्लास्टिकची पिशवी घेतली. त्या पिशवीमध्ये हे पीठ टाकून घेतलं आणि लाटण्याने 1 ते 1.5 मिनिटापर्यंत अशा प्रकारे हे जे पीठ आहे लाटून घ्यायचं. स्मूथ पीठ आहे ना असं थोडंसं आपण हे लाटून घेतलं का अतिशय स्मूथपणा येतो या पिठाला. प्लास्टिकची पिशवी घ्यायची नसेल तर ओला करून कापडही घेऊ शकतात. संपूर्ण हे जे पीठ आहे एकदम स्मूथ असं झालेलं आहे. आता या पिठाचे आपल्याला ज्या साईजमध्ये पापड बनवायचे आहे, थोडेसे मोठे, मीडियम किंवा लहान, त्यानुसार उंडे करायचे आहे. अगदी थोडंसं तेल घेतलेलं आहे. आपल्याला जास्त तेलाचा वापर करायचा नाही हे पापड बनवण्यासाठी. हेच पापड काय कोणत्याही वाळवणीच्या पदार्थामध्ये शक्यतो तेलाचा वापर आपल्याला कमीच करायचा असतो. अगदी थोडंसं तेल हाताला लावून घेतलं आणि त्यानंतर आपल्याला जर का एकसारखे असे पापड करायचे असले तर असा चमचा घ्यायचा. हा स्पून घेतलेला आहे. असं स्पून भरून हे पीठ घ्यायचं म्हणजेच ही खिशी आणि त्यानंतर हातावरती असं छान गोल करून घ्यायचं. तुम्ही पाहू शकता एकदम पेढ्यासारखं असं हे मिश्रण झालेलं आहे. असेही अगदी भराभरी उंडे होत असतात. अशा स्पूनने केले तर एकसारख्या साईजचे हे पापड होतील. स्पूनने करा किंवा स्पून नसेल किंवा स्पूनने करायचे नसतील तर हातानेही घेऊ शकतात. आपण अंदाजाने जरी केले तरी असे छान व्यवस्थित अंदाजाने आपण पीठ हे काढू शकतो आणि एकसारखे पापड असे करू शकतो. तुम्ही पाहू शकतात मी अगदी भराभर अशा हातानेच पीठ घेऊन हे उंडे करून घेते.
सगळे हे उंडे करून झालेले आहे। यावरती कडक पापड येऊ नये म्हणून प्लास्टिकच्या पिशवीमध्ये हे उंडे ठेवलेले आहे। सुरुवातीला मी पुरी मेकर म्हणजेच पापड बनवण्याच्या मशीनमध्ये मी तुम्हाला पापड हे करून दाखवते। त्यानंतर मग जर का हे मशीन तुमच्याकडे नसेल तर पापड कसा करायचा तेही तुम्हाला दाखवणार आहे। तर ह्या पुरी मेकर मध्ये खाली प्लास्टिकचा छोटासा पेपर ठेवायचा आहे, उंडा ठेवायचा आहे, वरतून प्लास्टिकचा पेपर ठेवायचा आणि दाबून घ्यायचं। असं प्रेस केलं का मस्त असा पापड होत असतो। तर हे जे पापड आहे ना मी तुम्हाला असे मोठे मोठे करून दाखवत आहे, म्हणजे 1 किलोचे पापड आहे। अगदी भरकन हे उरकले जातील म्हणून मी मोठे मोठेच उंडे केलेले आहे आणि मोठे पापड करत आहे। तुम्ही पाहू शकता पुन्हा दाबून घेतलं तर असा मोठा छान पापड होतो। वरचा प्लास्टिक पेपर काढून घेऊ। तुम्हाला मी जवळूनही दाखवते पापड किती मस्त आलेला आहे, एकसारखा असा पातळसर। तर आता हे जे पापड आहे ना मी तुम्हाला घरामध्येच बनवून दाखवणार आहे। पंखा चालू आहे, उन्हात न जाता मस्त घरामध्ये सुद्धा हे पापड वाळून घेऊ शकतात। प्लास्टिक पेपर खाली आथरून घेतलेला आहे, त्यावरती अशा प्रकारे हे पापड आपल्याला टाकायचे आहे। तर आणखी मी तुम्हाला काही पापड करून दाखवते। पुन्हा तशाच प्रकारे प्लास्टिकचा पेपर ठेवायचा, उंडा ठेवायचा आणि वरतून प्लास्टिकचा पेपर ठेवायचा आहे। या प्लास्टिकच्या कागदांना तेल किंवा तूप मी काही लावलेलं नाही, तरी सुद्धा चिटकत नाही। असा थोडासा जाडसर वाटत असेल पापड तर पुन्हा दाबून घ्यायचं, म्हणजे एकसारखा असा छान पातळसर होतो। जर का चिटकत असेल असं तुम्हाला वाटलं तर अगदी थोडंसं तेल तुम्ही प्लास्टिक पेपरला लावून घेऊ शकता, पण काही लावायची गरज भासत नाही। तुम्ही पाहू शकता दुसराही पापड मस्त छान असा एकसारखा मोठा झालेला आहे। तर आता मैत्रिणींनो, तुमच्याकडे जर का हे पुरी मेकर म्हणजे पापड बनवण्याचं मशीन जर का नसेल तर पापड कसे कराल? पोलपाट घेतलेला आहे, पोलपाटावरती प्लास्टिक पेपर ठेवलेला आहे, उंडा ठेवायचा, वरतून प्लास्टिक पेपर ठेवलेला आहे। लाटणं घ्यायचं आणि लाटण्याने लाटून घ्यायचं असं गोल आकारामध्ये। का गोल व्यवस्थित जमत नसेल, थोडासा वाकडा तिकडा होत असेल, त्यावरती सुद्धा उपाय आहे। पूर्ण पापड हा लाटून घेतल्यानंतर हाताने त्याला असं थोडंसं व्यवस्थित गोल आकारामध्ये करून घ्यायचं। ह्या पद्धतीने जर का मशीन नसेल तर अशा प्रकारे करून घ्या। त्यानंतर वरचा प्लास्टिकचा पेपर आपल्याला काढायचा आहे आणि हा पापड सुद्धा अशाच प्रकारे वाळत घालायचा आहे। तर मैत्रिणींनो, ही पापड बनवण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ जर का आवडला असेल तर नक्कीच आपल्या देवदर्शन किचन चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर ह्याच पद्धतीने मी पुरी मेकरवरती सगळे पापड हे करून घेतलेले आहे, मस्त असे एकसारखे झालेले आहे। त्यानंतर हे जे पापड आहे आपल्याला वाढून घ्यायचे आहे। तुम्ही पाहू शकता वाढल्यानंतर अशा प्रकारे होत असतात। तर यामध्ये आपण जिरं घातलेलं आहे, तर जिऱ्यामुळेच पापड हे पिवळे होतात। जर का पांढरे पापड हवे असतील तर जिरे घालू नका, म्हणजे तुम्हाला पांढरे पापड मिळतील। त्यानंतर हे पापड मी तुम्हाला तळून दाखवते। तेलामध्ये पापड हा सोडताच मस्त 3-4 पटीने जरी म्हटलं तरी काही हरकत नाही, एवढा हा पापड फुलत आहे। कढई किती मोठी आहे तरी सुद्धा तळून हा पापड कढई भरून झालेला आहे। तुम्ही पाहू शकता एकदम कुरकुरीत खुसखुशीत। तर एकच नाही तर सगळेच पापड असे मस्त हे छान फुलत असतात। दिसायला किती छान झालेले आहे, एकदम काचासारखे पारदर्शक असे पापड होत असतात। अतिशय पातळसर पापड हे झालेले आहे। तर अशाच पद्धतीने मी तुम्हाला काही पापड हे तळून दाखवते आणि तळून तेलकटही होत नाही। हा पापड एकदम काचासारखे पारदर्शक असे हे चविष्ट पापड बनवण्याची पद्धत किती सोपी आहे ना मैत्रिणींनो, नक्कीच करून पहा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्कीच कळवा। तुम्ही पाहू शकता फक्त मी या ठिकाणी हे 4 पापड तळून घेतलेले आहे, पण किती दिसत आहे ते मस्त असा ताट भरून झालेला आहे। हा पापड मोठाच असा तळूनही दाखवते, एकदम कुरकुरीत असा हात लावताच लगेच हा तुटत आहे, लगेच चुरा होत आहे। तोंडामध्ये टाकताच लगेच हा विरघळत असतो, एवढा हा पातळसर कुरकुरीत आणि खुसखुशीत पापड होतो। तर या ठिकाणी मी अर्धा किलो रेशनचा तांदूळ घेतलेला आहे पापड बनवण्यासाठी। जर का तुमच्याकडे रेशनचा तांदूळ नसेल तर तुम्ही कोणताही जाड तांदूळ घेऊ शकता। तांदूळामध्ये पाणी टाकते आणि हाताने अलगद चोळून हा तांदूळ आपल्याला धुवून घ्यायचा आहे। आता मी हा घेतलेला तांदूळ रेशनचा आहे। रेशनचा तांदूळ थोडासा काळपट असतो, त्यामुळे स्वच्छ असा 4 ते 5 पाण्याने हा तांदूळ आपल्याला धुवून घ्यायचा आहे। अशा प्रकारे अलगद चोळून तांदूळ हा पूर्णपणे धुवून झालेला आहे। या प्रकारे धुवून झाल्यानंतर कॉटनचा कापड आथरायचा आहे आणि त्या
कापडावरती हा तांदूळ आपल्याला पसरून घ्यायचा आहे। तांदूळ मात्र आपल्याला उन्हामध्ये वाळवायचा नाही तर सावलीमध्येच वाळवून घ्यायचा आहे। तांदूळ हा पूर्णपणे वाळून झाल्यानंतर यामध्ये 1 वाटी मुगाची डाळ टाकते। डाळ ही मिक्स करून घेते। अर्धा किलो तांदूळासाठी साधारण 150 ग्रॅम मी मुगाची डाळ घेतलेली आहे, म्हणजेच 150 ग्रॅम। आता हे मिक्स करून गिरणीतून बारीक असं पीठ हे दळून आणलेलं आहे। बारीकच दळायचं आहे बरं का, जाडसर नाही। त्यामध्ये आता 1 वाटी मैदा टाकते। तर तुम्ही कोणताही तांदूळ घेतला असेल त्यामध्ये मैदा टाकला तर पापड हा अजिबात फाटत नाही। तुम्ही अख्खा तांदूळ घ्या किंवा तांदूळाची चूर घ्या किंवा कोणताही तांदूळ घ्या। मैदा टाकून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला काही साहित्य घालायचे आहे। तर एक छोटासा आपण मसाला करून घेऊ। मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। हे मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 चमचा शोप टाकलेली आहे, बडीशोप, 1 चमचा ओवा टाकते आणि साधारण 20 ते 22 काळे मिरे घेतलेले आहे। हे टाकून याची अशी थोडीशी जाडसर आपल्याला भरड करून घ्यायची आहे। अतिशय पीठ सुद्धा करायचं नाही किंवा जाडसरही राहू द्यायचं नाही। हे टाकून घेतलेलं आहे। त्यानंतर या ठिकाणी 1 चमचा पांढरे तीळ घेतलेले आहे, 1 चमचा ओवा घेतलेला आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे, म्हणजेच पोहे खाण्याचे 2 चमचे मीठ टाकते। वाळवणीच्या पदार्थामध्ये मिठाचं प्रमाण थोडंसं आपल्याला कमीच वापरायचं आहे। त्यानंतर हा जो आहे ना, हा पापड खार आहे मैत्रिणी। मी भरपूर आतापर्यंत पापडच्या रेसिपी अपलोड केलेल्या आहे आणि त्यामध्ये पापड खारचा वापर केलेला आहे। पण भरपूर माझ्या मैत्रिणींनी मला विचारलेला आहे पापड खार म्हणजे काय। तर अशा प्रकारे हा पापड खार असतो आणि कोणत्याही किराणा दुकानामध्ये हा पापड खार मिळून जातो। अतिशय स्वस्त मिळतो हा, 10 रुपयाला भरपूर सारा असा हा पापड खार मिळतो। तर हा वडीच्या स्वरूपामध्ये असतो आणि असा थोडासा दाबला का लगेच त्याचं मिठासारखं हे पावडर होत असते। ह्या प्रकारे असा हा फोडून दाखवला तर मिठाप्रमाणे दिसत असतो, पण मिठापेक्षा थोडासा खरखरीत दिसतो। आता पोहे खाण्याच्या चमच्याने टाकून घेऊ। कितपत टाकायचं आहे ते पाहूया। चमचा गच्च भरलेला नाही तर असा सपाट भरलेला आहे। 1 चमचा टाकून घेतलेला आहे आणि हा दुसरा अर्धा चमचा। तर या मीडियम साईजच्या चमच्याने 1.5 चमचा पापड खार पिठामध्ये टाकून घेतलेला आहे। चिमूटभर यामध्ये हिंग घालते, साधारण पाव चमच्यापेक्षा थोडा कमी। मी घेतलेला हिंग हा स्ट्रॉंग आहे म्हणून इतपत घालते। तुम्ही घेतलेला हिंग हा कसा आहे त्यानुसार टाकायचा आहे। हिंग या पापडामध्ये घातल्यामुळे पापडाची चव अप्रतिम लागते, म्हणून हिंग नक्कीच घाला असेल तर। आता पिठामध्ये टाकून घेतलेले साहित्य संपूर्ण मिक्स करून घेऊ। भांडं लहान होतं म्हणून मी पसरट भांड्यामध्ये पीठ टाकलं आणि व्यवस्थित छान असं हे मिक्स करून घेते। आता आपल्याला पापड करायचे आहे म्हणून खिशीसाठी घरातील एखादी कोणतेही भांडं घ्यायचं आहे। तर मी हे बाउल घेतलेलं आहे, बाउलवरून पीठ घेतलेलं आहे। ज्या भांड्याने आपण पीठ घेतलेलं आहे त्याच भांड्याने पाणी सुद्धा उकळण्यासाठी ठेवायचं आहे। 1.5 पट पाणी ठेवायचं आहे, म्हणून तेच भांडं 1.5 भांडं कुकरमध्ये पाणी टाकलेलं आहे। पाण्याला पटकन उकळी येण्यासाठी झाकण ठेवायचं आहे, म्हणजे लवकर उकळी येते। उकळी आल्यानंतर गॅस अगदी कमी केलेला आहे आणि हे जे पीठ घेतलेलं आहे ते टाकायचं आहे। मी या ठिकाणी 1.5 पट पाणी घेतलेलं आहे 1 बाउल पिठासाठी। तर तुम्ही घेतलेला तांदूळ हा कोणता आहे हे ओळखण्यासाठी अगदी छोट्या वाटीची खिशी करून बघा आणि पाण्याचा अंदाज काढून घ्या, म्हणजे कितपत पाणी लागते। त्यानंतर मग मोठी खिशी तुम्ही करू शकता। फक्त पिठामध्ये असे लाटण्याने छिद्रे करून घेतलेले आहे। त्यानंतर झाकण ठेवायचं आहे, फक्त काही सेकंदसाठी आपल्याला झाकण ठेवायचं आहे। गॅसची फ्लेम मात्र कमी होती, कमी ते मीडियम ठेवून असं पूर्ण खिशीवरती म्हणजेच पिठावरती हे पाणी येऊ द्यायचं आहे। त्यानंतर एरून घ्यायचं आहे। एरत असताना मात्र गॅस कमी ठेवलेला आहे। गॅसवरती जमत नाही म्हणून कुकर मी खाली उतरून घेतलेला आहे आणि पूर्णपणे अशा प्रकारे हे मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजेच एरून घ्यायचं आहे लाटण्याने। तांदूळानुसार पाणी थोडं कमी अधिकही लागू शकते। पूर्ण खिशी एरून झालेली आहे, एक सुद्धा यामध्ये गाठ नाही। त्यानंतर लाटण्याला चिटकलेली खिशी काढून घेते आणि आजूबाजूला सुद्धा चिटकलेली खिशी काढून मध्ये टाकायची आहे। आता कुकरचं झाकण बंद करते आणि हे कुकर गॅसवरती ठेवायचं आहे। असंच ठेवलं तर खाली हे करपू शकते, म्हणून खाली तवा ठेवून घेतलेला आहे आणि तव्यावरती मग कुकर ठेवलेला आहे। साधारण आता 7 ते 8 मिनिटापर्यंत असंच राहू दिलं। त्यानंतर कुकर खाली उतरून घेतलं आणि तुम्हाला दाखवते खिशी ही ह्या प्रकारे शिजलेली आहे।
तुम्ही पाहू शकता चाळणीवरती पुन्हा वाफवायची गरज नाही किंवा काय नाही, अतिशय सोपी पद्धत आहे। पण खिशी गरम असते त्यामुळे शक्यतो प्लास्टिक पेपरचा वापर आपल्याला टाळायचा आहे। म्हणून ओला करून घेतलेला कापड घेतलेला आहे कॉटनचा। ओला करून कापड घेतला का तो असा चिटकत नाही, त्याला खिशीही चिटकत नाही आणि आपल्या हाताला सुद्धा चटके लागत नाही अशी थोडीशी मळून घ्यायची आहे। ह्या प्रकारे अशा प्रकारे हातानेही करून घेऊ शकतात किंवा तांब्या घ्यायचा किंवा एखादी मॅचर घ्यायचं आणि त्याच्याने दाबून घ्यायचं। पण कापड हा ओला आहे त्यामुळे हाताला चटके लागत नाही, जरी गरम खिशी असली तरी सुद्धा। फक्त साधारण अर्ध्या मिनिटापर्यंत ही खिशी मळून घेतलेली आहे, जास्त सुद्धा आपल्याला ही खिशी मळायची गरज नाही, एकदम स्मूथ अशी झालेली आहे ह्या प्रकारची। आता पापडासाठी लागणारे आपल्याला उंडे करायचे आहे। तर ज्या साईजचे पापड करायचे आहे, थोडेसे लहान मोठे किंवा मीडियम त्यानुसार उंडे करायचे आहे। मी थोडेसे मीडियम साईजचेच पापड करते म्हणून असे हे उंडे करून घेते। उंडे केल्यानंतर मात्र एखादी हवाबंद डब्यामध्ये आपल्याला ठेवायची आहे किंवा एखादी जाड अशी पॉलिथिन घ्यायची आहे त्यामध्येही ठेवू शकतात। आता हे जे पापड आहे ना, मी पटकन होण्यासाठी पुरी मेकरचा वापर करते। खाली प्लास्टिक पेपर ठेवलेला आहे छोटासा, त्यावरती उंडा ठेवते, वरतून प्लास्टिक पेपर ठेवलेला आहे आणि हे प्रेस मशीन जे आहे ते दाबून घ्यायचं आहे। ह्या प्रकारे तुम्ही पाहू शकतात पापड मस्त छान आलेला आहे या प्रकारचा, किती मस्त दिसत आहे। तर मैत्रिणींनो, आता तुमच्याकडे जर का पुरी मेकर नसेल तर पापड कसा कराल, तर खाली प्लास्टिक पेपर आपण आथरून घेतो, तर त्यावरती उंडा ठेवायचा आहे, वरतून छोटासा प्लास्टिक पेपर ठेवायचा आणि वरतून एखादी ताटाने किंवा पोलपाटाने दाबून घ्यायचं। तुम्ही पाहू शकतात मस्त असा हा पातळसर एकसारखा पापड आलेला आहे आणि तुम्ही दाबून घेतले तरी सुद्धा ते पापड छान असे येतात। त्यानंतर खाली मी कापड आथरून घेतलेला आहे आणि त्यावरती हे पापड टाकायचे आहे। तर उन्हात सुद्धा जायची गरज नाही मैत्रिणींनो, आता मे महिना आहे आणि खूप असं कडकडीत ऊन आहे, तर घरामध्ये सुद्धा हे पापड मस्त असे एक दिवसामध्ये वाढत असतात। अशाच प्रकारे मी हे संपूर्ण पापड करून घेतलेले आहे। काही हे वाढलेले दिसत आहे बाजूला, काही हे ताजे दिसत आहे, आता जसे मी बनवत आहे तसे। आता संपूर्ण पापड मी हे वाळून घेतलेले आहे, इतपत झालेले आहे एवढ्या पिठाचे हे पापड एकदम मस्त असे दिसत आहे। आता हे पापड तळून कसे फुलतात ते दाखवण्यासाठी पापड तळून दाखवते। तेलामध्ये पापड सोडला का मस्त दुप्पट तिप्पटीने हे पापड फुलत असतात, तुम्ही पाहू शकतात। आणि रंगही किती मस्त आलेला आहे पापडला, तर एकच नाही तर सगळेच पापड असे मस्त फुलत आहे। पापडाची साईज दाखवण्यासाठी झाऱ्यामध्ये मी तुम्हाला पापड हा ठेवून दाखवते आणि तेलामध्ये सोडल्यानंतर आता पापड हा तळून झालेला आहे, झाऱ्यामध्ये घेते। तुम्ही पाहू शकतात साधारण 3 पटीने हा पापड नक्कीच फुललेला आहे। असे थोडेसे वेगळ्या मसाल्याचे पापड केले ना तर काहीतरी थोडीशी वेगळी चव लागते आणि आपल्या घरातील सगळ्या मंडळींना हे पापड अतिशय आवडतात, चवीला अप्रतिम लागतात। तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारचे पापड हे नक्कीच करून पहा, तुमच्या घरातील सर्वांना नक्की आवडतील अशी माझी खात्री आहे। तर या ठिकाणी मी काही पापड हे तळून घेतलेले आहे, तळल्यानंतर अशा प्रकारचे हे पापड दिसत आहे, किती छान झालेले आहे। रेशनच्या तांदूळापासूनच आपण अगदी मस्त आणि चविष्ट असे हे घरच्या साहित्यामध्ये हे पापड आपण बनवू शकतो। तर मैत्रिणींनो, तुम्हाला जर का हा व्हिडिओ कुठेतरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल, पहिल्यांदाच आपलं हे देवदर्शन किचन ब्लॉग चॅनल तुम्ही पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। सबस्क्राईब केल्यानंतर घंटीचे बटन सुद्धा दाबा, म्हणजे मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल। तुम्ही पाहू शकतात किती कुरकुरीत आणि खुसखुशीत हे पापड झालेले आहे। लहान मुलं असो किंवा वयस्कर मंडळी असो, अगदी झटपट आवडीने हे पापड खातील अशा प्रकारचे हे पापड झालेले आहे। मग मंडळी, पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ सोबत, तोपर्यंत नमस्कार। व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिला त्याबद्दल धन्यवाद।